विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर नंबर 3 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी आपण सायन्स पार्ट 2 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 ओके, म्हणजे हा लाईफ प्रोसेस इन ऑर्गॅनिझमचा पार्ट 1, पण सायन्स पार्ट 2 चं चॅप्टर नंबर 2 आहे। SSC स्टँडर्ड 10 ओके, 10 स्टँडर्डचं हे या ठिकाणी आपण चॅप्टर घेतो आहे, सुरू केलेलं आहे। त्यामधले आपण तिसरं लेक्चर कंडक्ट करतो। त्या ठिकाणी बेसिक्स काय डेफिनेशन्स असतील, ग्लायकोलिसिस असेल ओके, क्रेब्स सायकल असेल, हे त्या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे। त्यानंतर आपण हे डिस्कस करणार आहोत ओके। आय थिंक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन ती राहिलेली, ठीक आहे। याच्यानंतरच्या स्लाईडमध्ये आपण तीही कवर करून घेऊ, आता आठवण आली तिची, कवर करून घेऊ, म्हणजे ते तिघांची लिंक लागेल, कारण की 3 प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी काय होतं, एनर्जी रिप्रोडक्शन होतं आहे। त्यामध्ये आपण ग्लायकोलिसिस बघितलं ओके, ग्लायकोलिसिस नंतर क्रेब्स सायकल बघितली, आणि क्रेब्स सायकलच्या नंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन सायकल त्या ठिकाणी आपण घ्यायला पाहिजे होती, ठीक आहे। आपण त्याचं डिस्कशन या स्लाईडच्या नंतर करूया। हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, कंप्लीट द फॉलोइंग चार्ट अँड स्टेट द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन इट रिप्रेझेंटेड। हा मार्च 2019ला आलेला क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट ओके। काही इथे गाळलेल्या जागा असतील ओके, फिल इन द ब्लँक्स, म्हणजे काही त्या ठिकाणी दिलेलं असेल चार्टमध्ये आणि काही दिलेलं नसेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे बाकीचं ओके। बघा इम्पॉर्टंट आहे, लिपिड्स आहे, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स यापासून त्या ठिकाणी एनर्जी कशी तयार होते हे बघायचं आहे आपल्याला। मग लिपिड्सपासून आधी फॅटी ॲसिड्समध्ये रूपांतरित होतात, नंतर फॅटी ॲसिड्सचं रूपांतर हे ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होत असतं, आणि ॲसिटिल कोएन्झाइम ए मधून त्या ठिकाणी क्रेब्स सायकल, आणि क्रेब्स सायकलच्या नंतर शेवटची प्रोसेस असते कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि ऊर्जा एनर्जी हे बाहेर पडत असतं ओके। मग CO2 H2O अँड एनर्जी आर रिलीज्ड ओके। लिपिडपासून अशी एनर्जी या ठिकाणी आपल्याला मिळत असते ओके। नंतर कार्बोहायड्रेट्सपासून कशी मिळते, तर कार्बोहायड्रेट्स नंतर ग्लायकोलिसिस होतं, ग्लायकोलिसिस नंतर पायरुविक ॲसिडची निर्मिती होते। पायरुविक ॲसिड काय करत असते, ॲसिटिल कोएन्झाइम ए तयार करत असतं। ॲसिटिल कोएन्झाइम ए हे काय करत असतं, मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच क्रेब्स सायकलमध्ये एंट्री करत असतं, आणि क्रेब्स सायकलमध्ये गेल्याच्या नंतर CO2 H2O आणि एनर्जी, अशा प्रकारे एनर्जी ही मुक्त होत असते, फ्री होत असते, तयार त्या ठिकाणी होत असते ओके। प्रोटीन्सपासून तसंच, प्रोटीन्सपासून आधी अमिनो ॲसिड्स मिळतात, जसं लिपिड्सपासून फॅटी ॲसिड्स मिळतात। कार्बोहायड्रेट्स डायरेक्ट ग्लायकोलिसिस त्या ठिकाणी हा प्राथमिक सोर्सच आहे कार्बोहायड्रेट्स एनर्जी तयार करण्यासाठीचा ओके। लिपिड्स आणि प्रोटीन्स नंतर त्या ठिकाणी भाग घेतात। मग प्रोटीन्सचं रूपांतर अमिनो ॲसिड्समध्ये, अमिनो ॲसिडचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं, नंतर ॲसिटिल कोएन्झाइम ए एंटर इन टू द क्रेब्स सायकल, आणि क्रेब्स सायकल इज फायनली फ्रॉम द प्रोडक्ट कॉल्ड एनर्जी ओके। CO2 आणि वॉटर त्या ठिकाणी आपल्याला मॉलिक्युल्स मिळतात, आणि एनर्जी आपल्याला त्या ठिकाणी मिळते। द गिवन प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन रिप्रेझेंट ॲरोबिक रिस्पायरेशन, ही खूप इम्पॉर्टंट आहे ओके। ॲरोबिक म्हणजे काय, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होणाऱ्या रिस्पायरेशनला आपण त्या ठिकाणी काय म्हणत असतो, ॲरोबिक रिस्पायरेशन असं म्हणत असतो ओके। बघा हा चार्ट खूप छान चार्ट आहे, लक्षातही राहील। स्टेप बाय स्टेप लिपिड, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, लिपिडपासून फॅटी ॲसिड्स, फॅटी ॲसिड डायरेक्ट ॲसिटिल कोएन्झाइम ए क्रेब्स सायकलमध्ये एंट्री, आणि एनर्जी त्या ठिकाणी निर्माण होते। कार्बोहायड्रेट्स, ग्लायकोलिसिस, पायरुविक ॲसिड्सपासून ॲसिटिल कोएन्झाइम ए क्रेब्स सायकलमध्ये एंट्री, आणि क्रेब्स सायकलमधून एनर्जी फॉर्म होते। प्रोटीन्स अमिनो ॲसिडमध्ये रूपांतर, अमिनो ॲसिडचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाइम ए, नंतर क्रेब्स सायकलमध्ये एंट्री, आणि फायनली एनर्जी त्या ठिकाणी तयार होते ओके। तर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ डज द प्रोसेस ऑफ रिस्पायरेशन ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओके। लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये रिस्पायरेशनची जी हे आहे, प्रोसेस आहे, कशी घडते ओके। इम्पॉर्टंट आहे बघा, 3-4 पॉईंटमध्ये त्या ठिकाणी टेक्निकल सब्जेक्ट असतो सायन्स, म्हणून पॉईंट वाईज आन्सर देणं अति महत्त्वाचं असतं, आणि दिलंही पाहिजे, जेणेकरून मार्क्स आपल्याला चांगले मिळतात। हाऊ टू आन्सर रायटिंग हे सेशन आपण कंडक्ट करणार आहोत, त्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला बघूया ओके। सध्या तुम्ही कीप स्टडी, अभ्यास करत राहा, दिवसाचे 3-4 तास सध्या देत राहा, आणि कंटिन्यू स्लो प्रोसेसमध्ये स्टडी करत राहा। सायन्स असेल, मॅथ असेल ओके, या रिगार्डिंग आपण लेक्चर तर टाकतोच आहे, पण तुम्ही डेली बेसिसवरती स्टडी करत राहा। इंग्लिश असेल डेली बेसिसवर स्टडी करा, मॅथचं तर दररोज प्रॅक्टिस करत राहा ओके, हे इम्पॉर्टंट आहे। आणि यार विद्यार्थी दशेमध्ये अभ्यासाला खूप जास्त महत्त्व द्या, बाकीच्या गोष्टी नंतर ओके। असं म्हटलं जातं 16 वरीस धोक्याचं, तुम्ही त्या स्टेजमध्ये आहात, म्हणून प्लीज यार बी कॉन्सन्ट्रेट ऑन स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू अँड युअर फ्युचर ओके। दॅट्स वाय यू कॉन्सन्ट्रेट ऑन स्टडी। सोशल मीडिया असेल, अनेक सारे काही आजकाल उपकरणं आहेत, किंवा एक जे वातावरण आहे सध्याचं, वी लिव्ह इन अ 21st century अँड 21st century इज अ नॉलेज सेंचुरी, दॅट्स वाय प्लीज गेन द नॉलेज। बाकी कुठेही लक्ष न देता आपल्या ज्ञानाकडे फोकस करा। चला मग क्वेश्चन बघूया, हाऊ डज द प्रोसेस ऑफ रिस्पायरेशन ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम। लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये त्या ठिकाणी रिस्पायरेशनची प्रोसेस कशी घडत असते। द प्रोसेस ऑफ रिस्पायरेशन
इन्व्हॉल्व्स सेल्युलर ब्रेकडाऊन्स. ओके, सेल्युलर ब्रेकडाऊन ऑफ फूड. फूडचं काय होत असतं, पेशी स्तरावरती ब्रेकडाऊन होत असतं टू रिलीज एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. आणि एनर्जी रिलीज होऊन कशाच्या फॉर्ममध्ये एनर्जी रिलीज होते, एटीपीच्या फॉर्ममध्ये एनर्जी ही रिलीज होत असते. मग प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन इन्व्हॉल्व्स सेल्युलर ब्रेकडाऊन ऑफ फूड. सेल्युलर याच्यावरती स्तरावरती फूडचं ब्रेकडाऊन होतं आणि अशा प्रकारे आपल्याला एटीपीच्या माध्यमात काय मिळत असते, ऊर्जा मिळत असते. पॉईंट नंबर सेकंड आहे, इट मे ऑकर इन द प्रेझेन्स ऑफ. हे इम्पॉर्टंट आहे, ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये होतं जे रिस्पायरेशन, त्याला आपण ॲरोबिक रिस्पायरेशन म्हणतो. आणि ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये होतं त्याला आपण ॲनॲरोबिक रिस्पायरेशन असे म्हणत असतो. ओके, लक्षात ठेवायचं आहे, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ॲरोबिक रिस्पायरेशन, ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन ॲनॲरोबिक रिस्पायरेशन. ॲरोबिक रिस्पायरेशन ऑकर व्हाया 3 स्टेप्स. ॲरोबिक रिस्पायरेशन जे आहे काय 3 स्टेपमध्ये ते होत असतं. नेमली ग्लायकोलिसिस पहिली स्टेप आहे, दुसरी क्रेब्स सायकल आणि तिसरी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. ओके, मग आपण ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल बघितलेली आहे, यामधलीच आपली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन ही बघायची राहिलेली आहे. आपण ती आता या नेक्स्ट याच्या स्लाइडमध्ये बघून घेऊ. ओके, पॉईंट नंबर 4 आहे, एनॲरोबिक रिस्पायरेशन ऑकर व्हाया ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन. आणि एनॲरोबिक जे आहे तो 2 पद्धतीने होतं, एक ग्लायकोलिसिस आणि एक फर्मेंटेशन प्रोसेसने होत असतं. ओके, चला अशा प्रकारे हे 4 पॉईंट्समध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की त्या ठिकाणी रिस्पायरेशन कशा प्रकारे होत असतं. ओके, हाऊ डज द प्रोसेस ऑफ रिस्पायरेशन ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये रिस्पायरेशन कशा प्रकारे घडत असतं. ॲरोबिक असेल, ॲनॅरोबिक असेल, ॲरोबिक्समध्ये 3 स्टेपमध्ये, ॲनॅरोबिकमध्ये 2 स्टेप्समध्ये. ओके, अशा प्रकारे एनर्जी कसं काय मिळते, तर त्या ठिकाणी एटीपीच्या स्वरूपात एनर्जी मिळते. पुढचं काय होतं तर ब्रेकडाऊन होतं सेल्युलर स्टेजवरती. ओके, आणि मग आपल्याला मिळत असते ऊर्जा जी आपल्याला दैनंदिन कार्य करण्यासाठी अत्यावश्यक असते. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फॅक्ट ऑफ एक्सेस अमिनो ॲसिड्स प्रेझेंट इन द बॉडी. म्हणजे जे काही ॲमिनो ॲसिड्स आहे ते आपल्या बॉडीमध्ये साठून राहतात का, जे निर्माण केलेले एक्सेस आहे ते, तर त्या ठिकाणी आन्सर आहे नाही. एक्सेस ॲमिनो ॲसिड्स आर नॉट स्टोरेड इन द बॉडी. मग काय केले जातात तर ते त्या ठिकाणी ब्रेकडाऊन करून अमोनियाच्या स्वरूपात बॉडीच्या बाहेर टाकले जातात. इम्पॉर्टंट आहे, अमोनियाच्या स्वरूपात काय केले जातात, बॉडीच्या बाहेर टाकले जातात. मग एक्स्ट्रा जे ॲमिनो ॲसिड आहे ते बॉडी साठवून ठेवले जातात का, आन्सर आहे नाही. मग काय केले जातात तर बॉडीच्या माध्यमातून ॲमिनो ॲसिडमध्ये कन्वर्ट करून ब्रेकडाऊन करून त्या ठिकाणी बॉडीच्या बाहेर टाकले जातात. दॅट इज इलिमिनेटेड फ्रॉम द बॉडी. ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, गिव्ह 4 एक्झाम्पल्स ऑफ हॉर्मोन प्रोड्युस्ड बाय युझिंग फॅटी ॲसिड. ओके, फॅटी ॲसिडचा यूज करून कोणते हार्मोन्स रिप्रोड्यूस केले जातात किंवा प्रोड्यूस केले जातात, तर बघा प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन अँड अल्डोस्टेरॉन. ओके, अल्डोस्टेरॉन आर हार्मोन्स प्रोड्यूस्ड फ्रॉम फॅटी ॲसिड्स. ओके, मग फॅटी ॲसिड्सपासून कोणते हार्मोन्स तयार होतात तर हे नाव लक्षात ठेवायचे आहे, प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन अँड अल्डोस्टेरॉन. ओके, ही आहे हार्मोन्स जे फॅटी ॲसिड्सपासून तयार त्या ठिकाणी होतात. कोणापासून तर फॅटी ॲसिडपासून. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. एका क्वेश्चनमध्ये तुमचे 3 क्वेश्चन कव्हर होतात आणि मार्च 2019ला हे विचारलेलं पण आहे. ओके, राईट शॉर्ट नोट ऑन व्हायटामिन्स किंवा विटॅमिन्स. विटॅमिन्सवरती काय लिहा, शॉर्ट नोट लिहा. ओके, बघा मग पहिला पॉईंट आहे डेफिनेशन असेल पहिला पॉईंट, नंतर सेकंड पॉईंट कोणत्या प्रकारचे असतात, थर्ड पॉईंट वॉटर सोल्युबल कोणते, ओके, आणि फॅट सोल्युबल कोणते, अशा प्रकारे. बरोबर 3-4 पॉईंटमध्ये आपण त्याला डिव्हाइड केलेलं आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. बघा मग पहिला पॉईंट, व्हिटॅमिन्स आर ग्रुप ऑफ हेटेरोजेनस. ओके, हेटेरोजेनस कंपाऊंड आहे हा. विच आर, हा इम्पॉर्टंट शब्द बघा, अशा शब्दांना अंडरलाईन करायचे असते. हेटेरोजेनस कंपाऊंड्स विच आर इसेन्शियल फॉर द प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस लाईफ प्रोसेस. कशासाठी आवश्यक व्हिटॅमिन्स तर प्रॉपर ऑपरेशन होण्यासाठी, कोणाचं लाईफ प्रोसेसचं प्रॉपर ऑपरेशन होण्यासाठी व्हिटॅमिन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, प्ले रोल्स इन आवर बॉडी. ओके, देर आर 6 टाईप ऑफ व्हिटॅमिन्स. ओके, किती प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात तर 6 प्रकारचे. व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई अँड के. ABCD E अँड के. ओके, हे 6 प्रकारचे असतात. यात वॉटर सोल्युबल किती आहे बघा, व्हिटॅमिन ए, डी, ई, के. ओके, हे 4 जे आहे आर फॅट सोल्युबल. लक्षात ठेवायचे हे 4 फॅट सोल्युबल आहे, ADEK. मग राहिलेले 2 काय असणार आहे मग वॉटर सोल्युबल. ओके, हे 4 आहे फॅट सोल्युबल. whereas vitamin B and C are water solubles. ओके, वॉटर सोल्युबल आहे B and C. सोपा आहे, 4 जर सोडले तर 2 वॉटर सोल्युबल, हे 4 आहे फॅट सोल्युबल. ADEK and B and C इज अ वॉटर
सोलुबल. बी आणि सी वॉटर सोलुबल इतकं लक्षात ठेवलं तरी चालेल. मग राहिले 6 पैकी 4 ते काय असणार, फॅट सोलुबल. ओके. व्हायटामिन्स लाईक रायबोफ्लेविन, यालाच B2 पण म्हणतात, अँड निकोटिनामाइड्स. ओके, निकोटिनामाइड्स, vitamins B5 are used for the synthesis of FADH2 and NADH2 respectively. म्हणजे FADH2 सिंथेसिस करण्यासाठी व्हायटामिन B2 लागत असतो आणि व्हायटामिन B5 NADH2 जर हे करण्यासाठी, सिंथेसिस करण्यासाठी, संश्लेषण करण्यासाठी लागत असतो. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, पॉईंट नंबर 4. कोण कोण आहे तर B2 आणि B5. सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज सेल डिव्हिजन. ओके, इम्पॉर्टंट आपला हा नेक्स्ट टॉपिक स्टार्ट झालेला आहे, सेल डिव्हिजन. यामध्ये आपण डिटेल बघणार आहोत, मायोसिस, मायटोसिस पूर्ण स्टेजेसमध्ये कशा प्रकारे होत असतं. पण सध्या आपण फक्त एकच क्वेश्चन या ठिकाणी घेतलेला आहे की व्हॉट इज सेल डिव्हिजन अँड मेन्शन द 2 टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे काय आणि त्याचे 2 प्रकार सांगा. मग सेल डिव्हिजन इज द प्रॉपर्टी ऑफ सेल. ही काय आहे, प्रॉपर्टी आहे कोणाची, सेलची, ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या, ड्यू टू विच न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड. नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म करण्यासाठी पेशीचं काय व्हायला पाहिजे, डिव्हिजन. मग सेल डिव्हिजन फ्रॉम न्यू पेशीज. ओके, फॉर्म्ड फ्रॉम. ओके, तयार होते कोणापासून, एक्झिस्टिंग वन, जी आधीची आहे ना एक्झिस्टिंग वन तिच्यापासून. और मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप. आणि मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम काय होतात, ग्रोज अप होतात. यालाच सेल डिव्हिजन असे म्हणतात. ओके. 2 टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन्स आर मायटोसिस अँड मेयोसिस. मायटोसिस आणि मेयोसिस हे 2 प्रकारचे काय असतात, सेल डिव्हिजन्स असतात. ओके, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकता. विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम एक्सप्लेन मायटोसिस इन डिटेल. ओके, सेल डिव्हिजनच्या 2 पद्धती आपण त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. त्यामध्ये मायटोसिस आणि मेयोसिस ह्या त्या 2 पद्धती होत्या. त्यामध्ये आपण मायटोसिस इन डिटेल डिस्कस करणार आहोत. ओके, खूप इम्पॉर्टंट्स आपण त्या ठिकाणी एक क्वेश्चनच्या स्वरूपामध्ये त्याला मांडलेलं आहे आणि इन डिटेल आपण त्या ठिकाणी आता डिस्कस करायला सुरुवात करूया. ओके, मायटोसिस इज द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन ऑकरिंग इन अ सोमॅटिक सेल. खूप इम्पॉर्टंट आहे. मायटोसिस हे कुठे कुठे घडतं, सोमॅटिक सेलमध्ये आणि स्टीम सेलमध्ये. ओके, मग मायटोसिस हे जे सेल, याला सूत्रविभाजन पण म्हणतात. मग मायटोसिस हे जे सेल डिव्हिजनची पद्धत आहे किंवा ही मेथड आहे किंवा सेलचं जे डिव्हिजन होत असतं हे सोमॅटिक सेलमध्ये आणि स्टीम सेलमध्ये त्या ठिकाणी सूत्रविभाजन होत असतं. इट इज इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ बॉडी. ओके, का इम्पॉर्टंट आहे ह्या सेलचं डिव्हिजन होणं, कारण की हे महत्त्वपूर्ण आहे बॉडीच्या ग्रोथसाठी. ओके, रिस्टोरेशन ऑफ इमॅसिएटेड बॉडी. ओके, म्हणजे आजारी वगैरे पडल्यानंतर त्या ठिकाणी त्यामधून रिकवर करण्यासाठी नवीन पेशी तयार होत असतात. वाउंड हिलिंग. ओके, जखम वगैरे झाली ती भरून काढण्यासाठी असेल. फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स असतील, नवीन ब्लड सेल पूर्णपणे तयार करण्याचं काम देखील कोण करत असतं, मायटोसिसमध्ये घडत असतं. म्हणून ही खूप इम्पॉर्टंट काय आहे तर सेल डिव्हिजन पद्धत आहे, मेथड आहे. ओके, मग हे त्याचं इम्पॉर्टन्स आपण बघितलं. सेकंड पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत, इट इज कम्प्लिटेड थ्रू 2 मेन स्टेप्स. ओके, ही जी काही हे आहे सेल डिव्हिजन आहे ही 2 पद्धतीने पूर्ण होते. त्यामध्ये आहे कायरोकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन आणि सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. ओके, मग त्यामध्ये आता कायरोकायनेसिस ही खूप व्हास्ट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये 4 फेजेसमध्ये घडते. मग आपण बघूया. कायरोकायनेसिस ऑकर व्हाया 4 स्टेप्स. ओके, किती स्टेप्समध्ये कायरोकायनेसिस घडत आहे, 4 स्टेप्समध्ये घडत आहे. त्यातला पहिला हे आहे प्रोफेज, नंतर मेटाफेज, ॲनाफेज अँड टेलोफेज. ओके, ह्या 4 त्या ठिकाणी स्टेप्स आहे. या स्टेप्समध्ये काय घडतं आहे, कायरोकायनेसिस घडतं आहे. चला, पहिला फेज आहे प्रोफेज. प्रोफेजमध्ये काय होतं बघा, या ठिकाणी हे जर तुम्ही बघितलं जेनेटिकल मटेरियल आहे. ओके, या ठिकाणी हे सेल वॉल हे आहे, सेल वॉल आहे, जेनेटिक मटेरियल आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारे सेल सुरुवातीला त्या ठिकाणी आपल्यास दिसत असतो. नंतर त्या ठिकाणी बघा काय काय होतं आहे. मग आता पुढचा जो पहिला फेज आहे प्रोफेज, या प्रोफेजमध्ये ॲक्च्युली होतं काय. ओके, हा डिसअपेअर असतो जवळजवळ जेनेटिक मटेरियल हे त्या ठिकाणी. मग प्रोफेजमध्ये बघा ड्युरिंग दिस फेज थ्रेड लाईक क्रोमोझोम्स, हे बघा हे धाग्यासारखे थ्रेड लाईक क्रोमोझोम्स आपणास त्या ठिकाणी दिसत आहेत. कंडेन्स, आधी ते कंडेन्स होता म्हणून आपल्याला ॲपियर होत असतात, म्हणून ते दिसत असतात. हे इम्पॉर्टंट आहे. क्रोमोझोम्स कंडेन्स द सेंट्रिओल्स. ओके, द सेंट्रिओल्स हा बघा हे सेंट्रिओल्स आहे.
द सेंट्रिओल्स डुप्लिकेट अँड मूव टू द अपोजिट पोल ऑफ द सेल. बरोबर आहे, अपोजिट पोल ऑफ द सेल. बघा हे काय होतात, अपोजिट पोल ऑफ द सेलच्या अपोजिट पोलला म्हणजे त्या ठिकाणी इकडे वर आणि खाली अपोजिट पोलला त्या ठिकाणी काय होतात ते जातात. ओके, अपोजिट पोल ऑफ द सेल अँड द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस स्टार्ट डिसअपिअरिंग. आणि जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे आणि न्यूक्लियस आहे ते डिसअपिअर म्हणजे नाहीसं व्हायला सुरुवात होतं. मध्ये क्रोमोझोम्स आहे ते डिसअपिअर व्हायला काय होतं, सुरुवात होतं. हे काय कशामध्ये घडतं आहे, हे प्रोफेजमध्ये घडतं आहे. ओके, नंतरचा फेज आहे मेटाफेज. आता ह्या मेटाफेजमध्ये काय होतं बघा, मग त्या ठिकाणी बघा तुम्ही जर बघितलं तर सेंट्रल पूर्णपणे त्या ठिकाणी दोघी पोलला गेलेलं आहे आणि इक्वेटोरियल याच्यावरती काय आलेलं आहे, तर तुम्हाला जर बघितलं स्पिंडल फायबर हे जे आहे स्पिंडल फायबर आहे. आणि मेटाफेजमध्ये तुम्ही बघितलं तर इक्वेटोरियल एकदम प्लेनवरती, इक्वेटोरियल प्लेनवरती तुम्हाला क्रोमोझोम्स आलेले दिसतील. ओके, आणि तिथे ते स्पष्ट दिसतं आहे. बघा मेटाफेज, ड्युरिंग मेटाफेज द न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपिअर. ओके, हे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन होतं हे पूर्णपणे इथे काय झालेलं आहे, नाहीसं झालेलं आहे. तुम्हाला हे गोल जे आहे हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन ते त्या ठिकाणी दिसणार नाही, ते पूर्णपणे काय झालेलं आहे, डिसअपिअर झालेलं आहे. क्रोमोझोम्स कम्प्लिटली कंडेन्स, आणि क्रोमोझोमचं कम्प्लिटली कंडेन्सेशन झाल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी ह्या मेटाफेजमध्ये हे बघा व्यवस्थित क्रोमोझोम्स त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. ओके, हे झाल्यामुळे क्रोमोझोम्स कम्प्लिटली कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली व्हिजिबल, म्हणून ते आपल्याला व्यवस्थित दिसतं अलॉंग विथ द सिस्टर क्रोमॅटाइड्स. आणि त्यांच्या सिस्टर म्हणजे जोडी बघा त्या सिस्टर क्रोमॅटाइड सोबत दिसत आहे. क्रोमोझोम्स अरेंज पॅरलल. हे बघा इक्वेटर लाईनवर कशा आहे ते पॅरलल आहे, एकामागे कशाचे पॅरलल त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. ओके, पॅरलल टू द इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल स्पिंडल. तो जो आहे त्या सेल स्पिंडलवरती पॅरलल इक्वेटोरियल प्लेनमध्ये आपल्याला दिसतं आहे. स्पिंडल फायबर आर फ्रॉम बिटवीन द सेंट्रोमर ऑफ each fiber are formed with chromosomes and both the centrioles respectively. म्हणजे दोघी बाजूला हे बघा सेंट्रॉइलच्या त्या ठिकाणी दोघी बाजूला स्पिंडल फायबरच्या मधोमध त्या ठिकाणी अशा प्रकारे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. हे मेटाफेजमध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं, हे अशी मेटाफेजमध्ये घडत असतं. आता ॲनाफेज जो आहे त्या ॲनाफेजमध्ये काय घडतं बघा, द सेंट्रोमर स्प्लिट अँड सेंट्रोमर स्प्लिट झालेला आहे बघा तुम्हाला त्या ठिकाणी. हे बघा इथं स्प्लिटिंग सेंट्रोमरची आपल्याला झालेली दिसते. ओके, स्प्लिटिंग झालेली आहे. सेंट्रोमर स्प्लिट अँड द सिस्टर क्रोमोटाइड्स आर पुलेड ओके अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन. ओके, हे बघा तुम्हाला अपोजिट डायरेक्शन विरुद्ध दिशेवरच्या आणि खालच्या विरुद्ध दिशेने फूल होताना दिसतं आहे. आता ते सेपरेट होणार विथ द हेल्प ऑफ द स्पिंडल फायबर. कशाच्या मदतीने, स्पिंडल फायबरच्या मदतीने ते सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटाइड्स म्हणजे डॉटर क्रोमोझोम्स काय होणार, आता सेपरेट होणार, रिच टू ऑपोजिट पोल. आणि ते काय होणार, अपोजिट पोलला जाणार. दोन अपोजिट पोलला त्या ठिकाणी आपल्याला जाताना दिसतं आहे, टू अपोजिट पोल ऑफ द सेल. हे कशामध्ये घडलेलं आहे, ॲनाफेजमध्ये. आणि आता ॲनाफेजच्या नंतर जो शेवटचा फेज आहे टेलोफेज, हा इम्पॉर्टंट आहे. टेलोफेजमध्ये ॲक्च्युली होतं काय त्या ठिकाणी आपण बघूया. डॉटर क्रोमोझोम्स म्हणजे निर्माण झालेले डॉटर क्रोमोझोम्स आहे बिगिन टू द डिकंडेन्स, आणि ते पुन्हा त्या ठिकाणी काय व्हायला लागतात, डिकंडेन्स व्हायला लागतात. हे बघ, हे सेपरेट झाले होते, सेपरेट झाल्यानंतर नोचने काय झालेले आहे, सेपरेट झाले, एक नोच त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि आता ते काय व्हायला, डिसअपिअर व्हायला सुरुवात होईल. कोण, डॉटर क्रोमोझोम्स डिसअपिअर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज रिफॉर्म, आणि तुम्हाला न्यूक्लिअर मेम्ब्रेन पुन्हा तयार होताना दिसतंय बघा. हे आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, हे पुन्हा रिफॉर्म होताना आपल्याला दिसतं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज रिफॉर्म अराउंड इच सेट ऑफ द क्रोमोझोम. ओके, इच सेट म्हणजे हा एक सेट आहे, हा एक सेट आहे, दोघी सेटच्या भोवती आपल्या न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होताना दिसतं आहे, प्रेझेंट ॲट द पोल. अँड दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ टू डॉटर न्यूक्लिया. आणि दोन डॉटर न्यूक्लिया त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेले दिसतात. द न्यूक्लिओइड्स रिअपेअर्स. ओके, न्यूक्लिओइड्स काय होतं त्या ठिकाणी, रिअपेअर्स इन इच डॉटर न्यूक्लिया. म्हणजे ते जे तयार झालेले क्रोमोझोम्स आहे आपल्याला रिअपिअर म्हणजे पुन्हा दिसायला त्या ठिकाणी सुरुवात होते आहे, इच डॉटर न्यूक्लियस. अँड स्पिंडल फायबर डिसअपिअर कम्प्लिटली. आणि स्पिंडल फायबर हे बघा पूर्णपणे इथे पण पूर्णपणे काय झाले, ते स्पिंडल फायबर कम्प्लिटली डिसअपिअर व्हायला सुरुवात होते. ओके, आणि अशा प्रकारे सेलची डिव्हिजन झालेली आहे. आणि 2n × 2n म्हणजे 4n मध्ये आपल्याला रूपांतरित झालेले त्या ठिकाणी दिसतं आहे. 2nचं रूपांतर 4n मध्ये आपल्याला येतो आहे, ते 2n 2 त्या ठिकाणी डॉटर सेल्स निर्माण झालेले आपल्याला दिसत आहेत. विथ द एंड ऑफ द
कायरोकायनेसिस, सायटोसायनेसिस बिगिंग ॲज अ रिझल्ट 2 न्यू डॉटर सेल आर फॉर्म्ड. ओके, कायरोकायनेसिस इथपर्यंत संपतं आणि नंतर जे आहे ते आहे तुमचं सायटोकायनेसिस, आणि सायटोकायनेसिसमध्ये 2 नवीन सेल, ओके, बिगिंग रिझल्ट 2 न्यू डॉटर सेल आर फॉर्म्ड. नवीन 2 डॉटर सेल आपल्याला निर्माण झालेले दिसतात. ओके, अशा प्रकारे आपण मायटोसिस इन डिटेल बघितलेलं आहे. इम्पॉर्टंट आहे, 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन पण येत असतो. ओके, यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण सायटोकायनेसिस डिस्कस करूया. तोपर्यंत धन्यवाद. कीप स्टडिंग.